मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना। आता लाडक्या बहिणीसारख्याच लाडक्या भावांना आता महिन्याला 6,000 ते 10,000 रुपये आता मिळणार आहे। ही योजना काय आहे याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक युवा कार्य प्रशिक्षण ही जी काही योजना आहे याची माहिती दिली। त्यांनी म्हटले की लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडक्या भावाला देखील योजना आणल्याचं त्यांनी म्हटलं, पण शंका भरपूर आहे। लाडक्या बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये महिन्याला आणि वर्षाला 18,000 हे डायरेक्ट लाभार्थी महिलांना मिळणार आहे। पण मग लाडक्या भावांना मिळण्यासाठी पात्रता काय आहे? लाडक्या भावांचं वय किती असणं आवश्यक आहे? त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे? साधारणपणे आज यूट्यूबवर किंवा व्हॉट्सॲपवर एक मेसेज फिरताना दिसत आहे की 12वी नंतर 6,000, पदविका झाल्यानंतर 8, डिग्री झाल्यावर 10। पण हे डायरेक्ट मिळणार का? यासाठी दुसरी कागदपत्र काही लागतील का? पात्रता काय असायला हवी? तर याविषयी डिटेल माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओमध्ये आज आपण लाडका भाऊ योजना ही खरं तर हे काही योजनेचं नाव नाही, या योजनेचं नाव दुसरंच आहे। त्या योजनेचं खरं नाव काय आहे, त्याची पात्रता काय आहे, कशा पद्धतीने तुम्हाला 6,000 ते 10,000 रुपयापर्यंत महिन्याला पैसे मिळणार आहे, काय पात्रता लागेल, कोणते डॉक्युमेंट्स लागतील, अर्ज कसा करायचा, डिटेल माहिती तुम्हाला आज मिळालेल्या माहितीनुसार मिळणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाडका भाऊ योजना म्हणजेच तरुणांना पैसे देणाऱ्या या योजनेसंदर्भात तुमचा कुठलाही डाऊट उरणार नाही। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही तर पाहतच राहा, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या अर्थसंकल्पातील अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना ही सादर केली। यामध्ये त्याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण अशा भरपूर योजना त्या ठिकाणी जाहीर झाल्या, पण त्यातच लाडका भाऊ योजनेची चर्चा होती। पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये परत त्याचं एकदा त्यावर सुतोवाच केलं, त्यावर माहिती दिली आणि त्यात असं समजलेलं आहे की जो 12वी विद्यार्थी झाला आहे त्याला 6,000 रुपये महिन्याला मिळणार, ज्याचा डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000 आणि ज्याची डिग्री कंप्लीट झाली त्याला 10,000 रुपये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। पण हे कसं? तर साधारणपणे याच्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे। ती अट कोणती आहे, कोणत्या अटीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, अशी डिटेल माहिती आपण घेऊयात। आता सगळ्यात आधी काय आहे ही योजना? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर अनेकांनी टीका केली, लाडक्या भावांचं काय? ते म्हणाले की मला सांगायचं आहे, लाडक्या भावांकडे आमचं लक्ष आहे, आम्ही त्यासाठी योजना आणली। योजनेमध्ये 12वीच्या तरुणांना 6, डिप्लोमा तरुणांना 8 आणि डिग्री तरुणांना 10,000 रुपये देण्यात येणार आहे। आता मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या योजनेचं नाव लाडका भाऊ योजना नसून या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। हे लक्षात घ्या, योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। आता मुळातच ही कार्य प्रशिक्षण योजना आहे, त्यामुळे तुम्हाला आपोआप पैसे तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार नाही। तर तुम्हाला साधारणपणे एक जो काही युवक आहे किंवा जो यामध्ये अप्लाइड जो मुलगा असेल तर त्यांनी कारखान्यामध्ये कुठल्या तरी कंपनीमध्ये त्याला अप्रेंटिसशिप करावी लागणार आहे, त्याला प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे, त्याला तिथे नोकरी करावी लागणार आहे, त्याला प्रशिक्षित असं कौशल्य असलेलं मनुष्य। यामुळे होईल काय की कंपन्यांनाही माणसं मिळतील आणि जी माणसं आहेत म्हणजे जो विद्यार्थी तिथे जाऊन अप्रेंटिसशिप करेल किंवा प्रशिक्षण घेईल त्या तरुणाला त्याचा अनुभव येईल आणि ती अप्रेंटिसशिप करण्यासाठी जो पगार आहे तर तो सरकारमार्फत देण्यात येणार आहे। म्हणजेच सरकारने एका दगडात 2 पक्षी इथे मारण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे कौशल्य विकासही होते, जे काही नवीन शिकलेली मुलं आहेत त्यांचं कौशल्य विकास होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्किल येत आहे, त्यांना एक्सपिरियन्सेस आहे, पण त्याचबरोबर जी बेरोजगारी वाढलेली आहे तर ती बेरोजगारी देखील कमी होणार आहे। आता पास झाल्या कुठल्याही कारखान्यामध्ये कुठल्याही फॅक्टरीमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप ज्यावेळेस कराल, प्रशिक्षण ज्यावेळेस घ्याल तर त्यावेळेस तुमचा स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन हे सरकार भरणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणलं। तर असं ढोबळमानाने हे साधारणपणे या योजनेचं स्वरूप आहे। नाव लक्षात घ्या, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना आहे, लाडका भाऊ हे ऑफिशियल नाव नाही आहे। आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत? आता योजनेसाठी उमेदवाराचं वय 18 ते 35 वर्ष असणं बंधनकारक आहे। दुसरी अट याच्यामध्ये अशी आहे की उमेदवाराची 12वी, ITI, पदविका किंवा पदवी आणि पदव्युत्तर हे असावा। त्यानंतर शिक्षण जर त्याचं चालू असेल तर त्यांना आता लाभ घेता येणार नाही, ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांना लाभ घेता येणार नाही, शिक्षण पूर्ण झालं असावं, आधार नोंदणी झालेली असावी, बँक खातं आधारनी संलग्न असावं आणि प्रशिक्षण कालावधी ज्यावेळेस त्या मुलाचा किंवा त्या विद्यार्थ्याचा पूर्ण होईल तर त्यावेळेस त्याला त्या आस्थापनेकडून म्हणजे त्या कंपनीकडून सर्टिफिकेटही मिळेल आणि तो त्याचं त्या ठिकाणी त्याचं एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो। मग आता कुठली कागदपत्र यासाठी लागणार,
कोण कोण असणार पात्र आणि याच्यामध्ये एक विशेष अट देखील देण्यात आली आहे, ती अट देखील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। यासाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, तुमच्या पत्त्याचा पुरावा, वयाचं प्रमाणपत्र, चालक परवाना म्हणजे लायसेन्स असेल तर, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणजे 12वी रिझल्ट, 10वी रिझल्ट, डिप्लोमा, डिग्री रिझल्ट, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचं छायाचित्र, बँक खाते पासबुक आणि ईमेल ID। तर या साधारणपणे या गोष्टी त्या ठिकाणी लागणार आहेत। आता नेमकं याच्यामध्ये एक असा विशेष त्या ठिकाणी अट त्याच्यामध्ये टाकण्यात आली आहे की तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे, कुठल्या तरी कंपनीमध्ये जाऊन तुम्हाला ॲप्रेंटिसशिप करायची आहे। पण जर ॲप्रेंटिसशिप करताना म्हणजे प्रशिक्षण घेत असताना एखादा तरुण एका महिन्यात 10 दिवस किंवा त्याहून अधिक दिवस जर गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी तरुण पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यावर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। होय, एखादा तरुण जर एका महिन्यात 10 दिवसाहून किंवा त्याच्यापेक्षा जास्त गैरहजर राहिला किंवा पहिल्याच महिन्यात जर सोडून गेलं तर या योजनेचा लाभ मिळणार नाही। या योजनेच्या संदर्भात लवकरच राज्य सरकारकडून शासन निर्णय देखील आता लवकरच येणार आहे। आता कोणाला किती स्टायपंड मिळणार, कोणाला किती रक्कम त्या ठिकाणी मिळणार? 12वी पास तरुण प्रत्येक महिन्याला 6,000, ITI झालेला असेल किंवा डिप्लोमा झाले असेल तर प्रत्येक महिन्याला 8,000, डिग्री किंवा डिग्रीच्या पुढचं शिक्षण झालेलं असेल, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, तर प्रत्येक महिन्याला 10,000। योजनेचा लाभ घेणारे वयाची अट 18 ते 35, योजनेचा लाभ घेणारा तरुण 12वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर उत्तीर्ण असावा, तरुण महाराष्ट्राचा रहिवासी असणं खूप अनिवार्य आहे, तरुणांनी कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या वेबसाईटला नोंदणी करणं गरजेचं आहे। आता याचं कुठं अप्लाय कुठे करायचं, याचा अर्ज कुठे भरायचा, तर आत्ता मिळालेल्या माहितीनुसार abplive.com याच्यानुसार आपली जी वेबसाईट आहे rozgar.mahaswayam.gov.in, rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंद करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की लाडका भाऊ योजना ही अशी योजना नसून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असून यामध्ये तुम्हाला आपोआप पैसे त्या ठिकाणी मिळणार नसून तुम्हाला कुठल्या तरी तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुठल्या तरी कंपनीमध्ये, कुठल्या तरी कारखान्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, तिथे नोकरी करणं गरजेचं आहे। आणि मग ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट पोर्टलला ज्यावेळेस कळवाल की आम्ही प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आणि तुम्ही एका महिन्यात 10 दिवसापेक्षा ॲब्सेंटही नाही राहिलं पाहिजे, तुम्ही प्रशिक्षण नियमित चालू ठेवलं पाहिजे, त्यावेळेसच तुम्हाला 12वी झाले असेल तर 6,000, डिप्लोमा ITI असेल तर 8,000, डिग्री किंवा पदव्युत्तर डिग्री असेल तर 10,000 रुपये। तर असं साधारणपणे याचं स्वरूप असणार आहे। लाडकी बहीण योजनेसारखे आपोआप पैसे वाटप याच्यामध्ये होणार नसून तुम्हाला एक स्टायपेंड किंवा विद्या वेतन म्हणून त्या ठिकाणी याच्यामध्ये करणार आहे। पण यासाठी तुम्हाला कुठल्या तरी कारखान्यामध्ये काम करणं आवश्यक आहे, कारखान्याचं प्रमाणपत्र घेणं, डॉक्युमेंटेशन घेणं खूप गरजेचं असणार आहे। तर ही होती मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेविषयी माहिती। तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या योजनेविषयी अजून पुढेही अपडेट येत राहतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।